चौकटीतील अर्थात ग्रीडमधील संख्या यामध्ये उभी, आडवी किंवा तिरपी बेरीज कुठेही समान येत नाही. बारकाईने पाहिले तर उभ्या रकान्यामध्ये कॉलममध्ये 12 आणि 4 यांची बेरीज आहे ती 8च्या दुप्पटी एवढी आहे. तसेच 28 आणि 4 यांची बेरीज 16च्या दुप्पटी एवढी. मग 7 आणि कोणत्या संख्येची बेरीज 6च्या दुप्पटी एवढी असेल तर 7 आणि 5 12, म्हणजे त्या ठिकाणी 5 येणार. पहिले उत्तर 5. त्याचप्रमाणे आडव्या रकान्यांचा विचार केला तर 12 आणि 7चा गुणाकार म्हणजे 28च्या तिप्पट. तसेच 8 आणि 6चा गुणाकार ही 16ची तिप्पट आहे. मग 4ची तिप्पट होण्यासाठी 4 आणि कोणत्या संख्येचा गुणाकार करावा लागेल तर अर्थातच 3. त्यामुळे दुसरे उत्तर आहे 3. अशा प्रकारे दोन्ही उत्तरे मिळालेली आहेत.